नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना न्याय देण्यापेक्षा भाजपाने आयारामांना प्राधान्य दिल्यानं भारतीय जनता पक्षात मोठी नाराजी पसरली आहे. भाजपप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेतही उमेदवारी देताना आयाराम आणि आर्थिक गणित जुळवणाऱ्यांना प्राधान्य दिले असल्याची चर्चा नाराज इच्छुकांमध्ये होती. ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली असली तरी आता या उमेदवारांच्या कापाकापीमध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांचंच नाव पुढे आलं आहे. प्रभाग 6 मधून शिंदेंच्या शिवसेनेकडून अंकुश काकड हे इच्छुक होते. मात्र ऐनवेळी पक्षाने अंकुश काकड यांचा पत्ता कापत दुसऱ्याला पक्षाची अधिकृत एबी फॉर्म दिल्यानं अंकुश काकड यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या माजी खासदार हेमंत गोडसे यांनाच फोन लावून उमेदवारी आणि शिवसेना विकल्याची उद्विग्न भावना व्यक्त केली आहे. हॅलो. हा. अहो शिवसेना सगळी विकली गेली हो. निष्ठावंतांची गरज नाही राहिली. आज न्याय दिला मला. बर का हा. काही निर्णय काही एक माणसाचा नाही राहत. अहो तुम्ही ना अहो सगळी कुडून डाळ शिजली. तुम्हाला सगळं माहिती. आप्पा तुम्ही विकले गेले सगळे शिवसैनिक. एक लक्षात ठेवा फक्त तुम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यायचा. हॅलो. हा. अहो शिवसेना सगळी विकली गेली हो. निष्ठावंतांची गरज नाही राहिली. आज न्याय दिला मला. बर का हा. काही निर्णय काही एक माणसाचा नाही राहत. अहो तुम्ही ना अहो सगळी कुडून डाळ शिजली. तुम्हाला सगळं माहिती. आप्पा तुम्ही विकले गेले सगळे शिवसैनिक. एक लक्षात ठेवा फक्त तुम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यायचा. हॅलो. हा. अहो शिवसेना सगळी विकली गेली हो. निष्ठावंतांची गरज नाही राहिली. आज न्याय दिला मला. बर का हा. काही निर्णय काही एक माणसाचा नाही राहत. अहो तुम्ही ना अहो सगळी कुडून डाळ शिजली. तुम्हाला सगळं माहिती. आप्पा तुम्ही विकले गेले सगळे शिवसैनिक. एक लक्षात ठेवा फक्त तुम्हाला शिवसैनिकांना न्याय द्यायचा. यावर हेमंत गोडसे यांनीही या प्रक्रियेत निर्णय हा एकट्याचा नसतो असे प्रत्युत्तर देत तिकीट वाटपामध्ये अन्य इतरांचाही सहभाग असल्याचं गोडसे यांनी सांगितल्यानं ही ऑडिओ क्लिप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उमेश सावंतकर, दिशा न्यूज, नाशिक.